विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण मिळवू शकता 48,000 रुपयांची स्कॉलरशिप। आता ही स्कॉलरशिप कोण मिळवू शकतं, कोणत्या वर्गासाठी ही स्कॉलरशिप आहे, ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी काय पात्रता आहे, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। वन बाय वन सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत। तर आपण सुरुवात करू व्हिडिओला, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप असणार आहे। या स्कॉलरशिपचं नाव काय आहे, NMMS। स्कॉलरशिप कोणासाठी आहे, 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी। नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप असं या स्कॉलरशिपचं नाव आहे। 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे। या स्कॉलरशिप मिळवण्यासाठी काय पात्रता आहे, सगळ्या गोष्टी आपण या यूट्यूब चॅनलवर आपण काय केले, वन बाय वन एक एक शॉर्ट व्हिडिओ आपण तुम्हाला दिलेला होता। या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत, ठीक आहे। वन बाय वन आपण गोष्टी बघायला सुरुवात करू। तर पहिलं आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, इंट्रोडक्शन म्हणजे या स्कॉलरशिप बद्दल माहिती। इंट्रोडक्शन मध्ये आपण काय करणार आहे की ही स्कीम गव्हर्नमेंटने का चालू केली, कशासाठी चालू केली, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघणार आहोत। दुसरी बघणार आहोत आपण पात्रता, ठीक आहे। याच्यासाठी पात्रता काय आहे की विद्यार्थ्यांसाठी काय निकष आहेत, ठीक आहे। दुसरा आपण 3 नंबरला काय बघणार आहे, सिलेबस बघणार आहेत। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सिलेबस काय दिलेला आहे, म्हणजे विषय कोणते कोणते आहेत, स्कॉलरशिप मिळवण्यासाठी काय अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर आपण बघणार आहे एक्झाम पॅटर्न, म्हणजे याच्यासाठी एक्झाम पॅटर्न काय आहे, म्हणजे परीक्षा पद्धत काय आहे, कशा पद्धतीने पेपर किती मार्क्सचा असणार आहे, पेपरसाठी वेळ किती आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्यानंतर क्वालिफिकेशन मार्क्स म्हणजे एक्झाम दिल्यानंतर क्वालिफाय होण्यासाठी मार्क्स मिनिमम किती लागतात, मॅक्सिमम किती लागतात, मेरिटमध्ये येण्यासाठी किती गुण लागतात हे बघणार आहोत। त्याच्यानंतर शेवटी आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग बघणार आहे, तो म्हणजे स्टडी मटेरियल। म्हणजे आता तुम्ही सगळ्या गोष्टी झाल्या तर अभ्यास कुठून करायचा, कशा पद्धतीने करायचा, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे। तर पहिलं म्हणजे इंट्रोडक्शन। NMS स्कॉलरशिप परीक्षा योजना काय आहे, ही योजना काय आहे, तर ही योजना आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा आहे। राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजे जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन गटामध्ये मोडतात, ज्यांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे, जे आर्थिक गरीब आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही गव्हर्नमेंटनी परीक्षा आणलेली आहे, ठीक आहे। इयत्ता 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक सहाय्य, ठीक आहे। म्हणजे आर्थिक दुर्बल गट 8वीच्या अखेर म्हणजे 8वीच्या अखेर जे विद्यार्थी गरीब आहेत परंतु हुशार आहेत, ज्यांची शिकण्याची जिद्द आहे परंतु परिस्थिती हालाकीची आहे, ज्यांचं शिक्षण पैसा वाचून थांबू शकतं, अशा विद्यार्थ्यांचा विचार करायचा आणि अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य द्यायचं, जेणेकरून माध्यमिक शिक्षण 8वी नंतरचं शिक्षण मिळवण्यासाठी घेण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य मिळेल। अशासाठी ही योजना गव्हर्नमेंटने आणलेली आहे। विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत करणे। तुम्हाला पहिलं क्लिअर केलं की विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप गव्हर्नमेंटने का दिली, की उच्च माध्यमिक शिक्षण मिळवण्यासाठी, उच्च माध्यमिक शिक्षणात आर्थिक सहाय्य मिळावं, पैशासाठी कोणाचं शिक्षण राहू नये, म्हणून गव्हर्नमेंटनी विद्यार्थ्यांसाठी ही योजना आणली। कितवीच्या विद्यार्थ्यांसाठी, 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे। पुढचं गोष्ट बघू आपण। तर या योजनेमध्ये, या स्कॉलरशिपमध्ये पात्र झाल्यानंतर, ह्या स्कॉलरशिपमध्ये तुम्ही पात्र झाले, मेरिटमध्ये आले, तुमचं सिलेक्शन झालं, तो तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळणार, पण कशा पद्धतीने मिळणार, तर ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 9वी ते 12वी, इयत्ता 9वी ते 12वी म्हणजे 9वी पासून ते 12वी पर्यंत म्हणजे 4 वर्ष, 4 वर्षासाठी ही स्कॉलरशिप मिळणार। किती रुपयांची, 48,000ची। इयत्ता 9वी ते 12वी म्हणजे इयत्ता 9वी मध्ये 12,000, इयत्ता 10वी मध्ये सेम 12,000, इयत्ता 11वी मध्ये 12,000 आणि इयत्ता 12वी मध्ये 12,000, अशा पद्धतीने 48,000 रुपयांची स्कॉलरशिप तुम्हाला 4 वर्षामध्ये मिळणार आहे, ठीक आहे। पुढे बघू आपण, एलिजिबिलिटी काय आहे, पात्रतेसाठी निकष काय आहेत। आता 2 प्रकारच्या पात्रता आहेत। पहिली म्हणजे स्कूलसाठी, दुसरी म्हणजे विद्यार्थ्यासाठी। स्कूलसाठी म्हणजे काय, कोणत्या शाळेतील तो विद्यार्थी असावा, आणि विद्यार्थ्यासाठी काय निकष आहेत। तर पहिलं काय, महाराष्ट्र राज्यातील पहिले शाळेचा म्हणजे कोणत्या शाळेतील विद्यार्थी असावा,
महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेला आणि खालील अटींची पूर्तता करत असलेला विद्यार्थी. खालील अटी सोडा. पहिलं काय आहे, एक तर तो शासकीय किंवा शासनमान्य अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेतील इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये शिकत असलेला असावा. प्रायव्हेटचा चालतंय का? नाही चालत. एक तर अनुदानित शाळेत म्हणजे गव्हर्नमेंट शाळा ज्या रन करते अशा शाळेतील तो विद्यार्थी असावा, इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये शिकत असलेला असावा. दुसरी अट म्हणजे पालकांचे म्हणजे आई वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 3,50,000 रुपयांपेक्षा कमी असावे. म्हणजे दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 3.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तिसरी महत्वाची अट म्हणजे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी इयत्ता 7वी मध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे इयत्ता 7वी मधून 8वी मध्ये जाताना त्याला किमान 55% गुण मिळाले असले पाहिजे. शासन काय म्हणतंय की बुद्धिवान विद्यार्थ्याचा, हुशार विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्कॉलरशिप चालू करतोय. म्हणजे साहजिकच त्याच्यासाठी अट काय घालून दिले, त्याला किमान 55% गुण मिळाले असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब्सचा विद्यार्थी किमान 50%, म्हणजे याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या विद्यार्थ्यांना 5% गुणांचं त्यांनी, म्हणजे 5% गुण कमी असले चालतात. म्हणजे ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किमान 50% गुण पाहिजे आणि बाकी इतर कॅटेगरीतील म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना 55% किमान गुण पाहिजे. अशा पद्धतीने अटी आहेत. म्हणजे पहिलं काय, तो एक तर तो शासकीय शासनमान्य अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वीच्या वर्गात शिकत असलेला असावा. त्याच्या वडिलांचे म्हणजे आई आणि वडिलांचे मिळून दोघांचे उत्पन्न 3,50,000 रुपयांपेक्षा कमी असावे. तिसरं म्हणजे की इयत्ता 7वी मध्ये त्याला किमान 55% आणि SC आणि STच्या विद्यार्थी गटातील असेल तर त्याच्यासाठी किमान 50% गुण मिळाले असले पाहिजे. ठीक आहे, पुढे बघू आपण. कोणते विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत? पात्र कोणते आहेत बघितलं आपण. मग उत्पन्नाची अट बघितली, कोणत्या शाळेतील असावा ते बघितलं, परंतु याच्यामध्ये कोणत्या शाळेतील तो नसावा. त्या की पहिलं काय आहे, केंद्रीय विद्यालयामध्ये शिकत असलेला विद्यार्थी, केंद्रीय विद्यालय. दुसरं जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असणारे विद्यार्थी. तिसरं शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा आणि शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत असलेले विद्यार्थी. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी विविध वसतिगृह शासनाने चालू केलेले. मग त्यापैकी काही निवासी आहेत. याच्यामध्ये त्या निवासी वसतिगृहामध्ये राहत असलेला विद्यार्थी, जो तिथं राहतोय, तिथलं भोजन घेतोय, तिथल्या शैक्षणिक सुविधा, पुस्तकं, वह्या, पेन वगैरे त्या सुविधांचा त्याला लाभ मिळतोय, असे विद्यार्थी ऑलरेडी ह्यांना सगळं मिळतंय. त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीची गरज नाही, कारण त्यांना शासनाकडून ऑलरेडी सुविधांचा लाभ मिळतोय. केंद्रीय विद्यालयामध्ये ऑलरेडी त्यांना तिथं शिक्षण फुकट मिळतंय, चांगल्या दर्जाचं मिळतंय. जवाहर नवोदय विद्यालयात तीच परिस्थिती. आणि चौथं म्हणजे सैनिकी शाळांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी, तिथंही त्या विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतात. या 4 प्रकारच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप परीक्षा देता येते. मी काय म्हणतोय, देता येते, परंतु लाभ मिळत नाही, स्कॉलरशिपचा लाभ मिळत नाही. त्यांना ती शिष्यवृत्ती मिळत नाही 48,000 रुपयाची. ठीक आहे, म्हणजे यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती मिळणार नाहीये. ठीक आहे, पुढची गोष्ट सिलेबस. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. पहिलं तुम्हाला कळलं कोणासाठी आहे, 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सर 8वीचा विद्यार्थी जरी असला तर कोणत्या शाळेतला असावा, कळाला. तो शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेमध्ये असावा. बरं सर, त्याच्यानंतर त्याचं उत्पन्न 3,50,000पेक्षा कमी असावं. सगळं झालं, मी पात्रतेत पण बसोय, मी इलिजिबल पण आहे. मग मला अभ्यास काय करावा लागेल? हे स्कॉलरशिप मिळण्यासाठी, पात्र होण्यासाठी, पास होण्यासाठी, मेरिटमध्ये येण्यासाठी मला काय करावं लागेल? तर 2 पेपर आहेत त्याच्यासाठी. ह्या स्कॉलरशिपसाठी कोणते पेपर आहेत? 2 पेपर आहेत. पहिला पेपर, दुसरा पेपर. पहिला जो पेपर आहे तो आहे बौद्धिक क्षमता चाचणी. बौद्धिक क्षमता चाचणी याच्यामध्ये काय, ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. बहुपर्यायी म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन. वरती प्रश्न, खाली 4 पर्याय, त्यातनं एक निवडायचा, अशा पद्धतीचे प्रश्न. डिस्क्रिप्टिव्ह नाहीये.
प्रश्न पहिला पेपर कसा आहे, पूर्णपणे बौद्धिक क्षमता चाचणी. म्हणजे एखादा विद्यार्थी किती विचार करू शकतो, विचार करण्याची क्षमता किती आहे त्याची, किती पटकन तो आकलन करतो, एखादी गोष्ट सांगितली तर लगेच त्याला आत्मसात कशी होते, याच्यावर आधी. याच्यामध्ये तुमच्या पुस्तकातील कोणताही अभ्यासक्रम नाही. आणि मुळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, शासनाने ही विषय काय ऍड केला माहितीये का? तसं तर तुम्हाला परीक्षाच घ्यायची तर 7वी 8वीचा अभ्यासक्रम त्यांनी दिला असता, पण तो पण दिला, पण सोबत हा का दिला? भविष्यामध्ये तुम्ही 10वी झाल्यानंतर कोणतीही परीक्षा द्या, मी म्हणतो कोणतीही, म्हणजे पोलीस भरतीपासून तुम्ही सरळ सेवापासून सुरुवात करा, ते अगदी MPSC UPSC पर्यंत जाऊ तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंग बुद्धिमत्ता हा विषय एक असतो. आणि त्याचा पाया या वयामध्ये विद्यार्थ्यांचा पक्का झाला पाहिजे. विद्यार्थ्याला ह्या वयापासून 14-15व्या वयापासून त्याला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे, ह्या गोष्टीच्या प्रश्नांची ओळख झाली पाहिजे, म्हणून शासनाने हा विषय ऍड केला. याचा तुम्हाला स्वतंत्र अभ्यास करायचा आहे. तर अशा पद्धतीने पहिला पेपर पूर्णपणे तुमचा बौद्धिक क्षमता चाचणीवर डिपेंड असतो. दुसरा जो पेपर आहे तो तुमचा शालेय क्षमता चाचणी. नावातच काय, शालेय क्षमता चाचणी. शाळेतली क्षमता किती विद्यार्थ्याची, इयत्ता 7वी मध्ये तो काय शिकला, त्याच्यापैकी त्याचं काय लक्षात आहे, इयत्ता 8वी मध्ये काय, कारण इयत्ता 8वीच्या शेवटी परीक्षा आहे, त्यामुळे 7वी आणि 8वी दोन्ही वर्गातला अभ्यासक्रम ह्या दुसऱ्या पेपरसाठी असतो. या 2 नंबरचा जो पेपर आहे याच्यासाठी 7वी 8वीचा दोन्ही वर्गाचा अभ्यासक्रम असतो. पण सगळे विषय त्याच्यामध्ये नसतात. कोणते कोणते विषय असतात आपण बघू. ही सामान्यतः इयत्ता 8वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर, इयत्ता 8वी पर्यंतच्या लिहिलंय, पण मुख्यतः 7वी आणि 8वी हे 2 वर्ग तुम्ही ध्यानात घ्या. अभ्यासक्रमावर आधारित यामध्ये मुख्यतः 3 भाग असतात. मुख्यतः किती असतात? 3 भाग असतात. पहिला भाग आहे सामान्य विज्ञान, दुसरा भाग आहे समाजशास्त्र आणि तिसरा भाग आहे गणित. पेपर एकच भाग, म्हणजे तुम्ही असं नका म्हणून त्याचे 3 पेपर असतात, नाही, पेपर 2च असतात. पहिला पेपर बौद्धिक क्षमता चाचणी, दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी. शालेय क्षमता चाचणी म्हणजे 3 पार्ट्स असतात. पहिला पार्ट म्हणजे काय असतो, तुमचं सामान्य विज्ञानावर प्रश्न असतात. मग सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला माहिती आहे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. मग याच्यावर सामान्य विज्ञानावर 35 गुण म्हणजे 35 प्रश्न येतात. त्यापैकी भौतिकशास्त्रावर 11 प्रश्न, रसायनशास्त्रावर 11 प्रश्न, जीवशास्त्रावर 13 प्रश्न. असे 35 प्रश्न जे आहेत ते तुमचे सामान्य विज्ञानावर असतात. समाजशास्त्रावर सेम 35 प्रश्न असतात. समाजशास्त्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमचं इतिहास, तुमचं भूगोल, तुमचं नागरिकशास्त्र, याचं तुमचं आहे समाजशास्त्र. ठीक आहे. तर समाजशास्त्रावर परत 35 प्रश्न असतात. त्याच्यापैकी इतिहासाला 15, भूगोलाला 15, म्हणजे दोन्ही विषयाला समान वेटेज दिलेले. म्हणजे इतिहासाचे 15 प्रश्न येतील, भूगोलाचे 15 प्रश्न येतील आणि नागरिकशास्त्राचे 5 प्रश्न येतील. असे 35 प्रश्न समाजशास्त्रावर येतील. 7वी आणि 8वीच्या पुस्तकातलं. 7वी आणि 8वीचा इतिहास, 7वी आणि 8वीचा भूगोल आणि 7वी आणि 8वीचा नागरिकशास्त्र. हे झाले समाजशास्त्रावर तुमचे 35 प्रश्न. आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा तुमचा आवडता विषय गणित. गणित 7वी आणि 8वीच्या गणित जे आहेत त्या लेवलचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. असे गणिता 20 प्रश्न, म्हणजे 35, 35, 70 आणि हे 20, 90 प्रश्नांचा तुमचा दुसरा पेपर. आणि पहिला 90 प्रश्नांचा पेपर. अशा पद्धतीने तुमचा सिलेबस असतो. म्हणजे दुसऱ्या पेपरला तुम्हाला शालेय क्षमता म्हणजे तुमच्या पुस्तकातला अभ्यासक्रम, आणि पहिला पेपर म्हणजे तुमचा बौद्धिक क्षमता चाचणी. आता सर तुम्ही पेपरला येणार काय ते सांगितलं, पण पेपर कशा पद्धतीने होणार, पेपरला किती प्रश्न तुम्हाला सांगितलं 90 प्रश्न, पण पेपरला वेळ किती, मग त्याच्यामध्ये चुकीचा एखादा प्रश्न सोडवला तर बरोबर आलेल्या मार्क्समधून मार्क्स जातील का आमचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. एक्झाम पॅटर्न आपण याच्यामधून समजून घेऊ. ठीक आहे. पहिला पेपर तुम्हाला सांगितला बौद्धिक क्षमता चाचणी, दुसरा पेपर तुम्हाला सांगितला शालेय क्षमता चाचणी. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? इथपर्यंत लक्षात आलं का? आलं असेल सगळ्यांच्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये एकूण प्रश्न किती असतात पहिल्या पेपरला एकूण प्रश्न असतात 90, एकूण गुण असतात 90, वेळ असतो 90 मिनिटं. म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणीवर किती प्रश्न येणार? 90 प्रश्न येणार. वेळ किती असणार? 90 मिनिटं असणार. गुण किती असणार? 90 असणार. म्हणजे एक प्रश्नाला 1 मार्क 1 मिनिट वेळ. अशा पद्धतीने पॅटर्न आहे. दुसराही सेम, 90 प्रश्न 90 गुण 90 मिनिटं. एक प्रश्न 1 मार्क 1 मिनिट वेळ.
याच्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला म्हणजे एका पेपरसाठी तुम्हाला 90 मिनिटं सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांना. पण विद्यार्थी जर दिव्यांग असेल, दिव्यांग, अपंग असेल, दृष्टीहीन, तर अशा विद्यार्थ्यांना दोन्ही पेपर मिळून प्रत्येकी 30 मिनिटाचा ॲडिशनल वेळ असतो. म्हणजे त्याला 90 + 30 120 मिनिटं, म्हणजे साधारणतः 2 तास मिळणार आहे तुम्हाला. ॲव्हरेज विद्यार्थ्यांना 1.5 तास मिळणार आहे. दिव्यांग असेल तर त्याला किती मिळणार आहे? ॲडिशनल 30 मिनिटं वेळ मिळणार आहे. अशा पद्धतीचा एक्झाम पॅटर्न आहे. सिलेबस लक्षात आला असेल, त्यानंतर एक्झाम पॅटर्न लक्षात आला की पेपर कशा पद्धतीने होणार आहे, तुम्हाला पात्रता निकष लक्षात आलं. आता सर सगळं आमच्या लक्षात आलं, तुम्ही सांगितलेलं अगदी व्यवस्थित कळालं, परीक्षा झाली, पण आम्हाला कमीत कमी किती मार्क्स मिळवावे लागतील? कमीत कमी म्हणजे पहिला पेपर 90 गुणांचा, दुसरा पेपर 90 गुणांचा, 180 गुण झाले. 180 गुण झाले. त्याच्यापैकी आम्हाला कमीत कमी किती पाडावं लागतील? तर सदर परीक्षेत पात्र होण्यासाठी विद्यार्थी दोन्ही पेपर मिळून किमान 40% गुण मिळवणं आवश्यक आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स गटातील असेल तर 32%, म्हणजे याच्यामध्ये पण त्यांना कमी दिलेलं आहे. तर ह्याच्यावर तुम्ही डिपेंड, ह्याच्यामध्ये तुम्ही पास होता, पास तर तुम्ही झाले, परंतु मेरिटमध्ये ह्या मार्क्स तुम्ही लक्षात ठेवू नका. तुम्हाला मी सांगतो ते मार्क्स लक्षात ठेवा. तुम्हाला जर स्कॉलरशिप मिळवायची असेल 48,000ची, तर तुम्हाला 180 पैकी किमान 120 गुण, 115 ते 120च्या दरम्यान, त्यापैकी 120 गुण जर तुम्हाला पडले तर 100% तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. 100% मिळणार. आता कसं आहे, प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट वेगळं लागतं, म्हणजे जिल्ह्यावाईज मेरिट लागतं. समजा पुणे असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सांगली, सातारा, म्हणजे महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्याचं स्वतंत्र मेरिट लागतं. त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात जर क्वालिफाय, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या जिल्ह्यात क्वालिफाय 120 मार्क पकडून चाला. 120 मार्क्स तुम्हाला पडले, तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले 100% तुमचं क्वालिफाय तुम्ही होणार, तुम्हाला पात्र होणार, तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार. अशा पद्धतीने तुम्हाला क्वालिफिकेशन मार्क्स आहेत. आता सर सगळं सांगितलं, तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या, परंतु आम्ही तर नवीन आहे, काही विद्यार्थ्यांना माहीत पण असेल, NMS सगळी माहिती असेल, नवनवीन व्हिडिओतनं ते माहिती करून घेत असतील, वाचत असतील, अभ्यास बी काही लोकांनी चालू केला असेल. कारण परीक्षा तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबला बाकीचे शॉर्ट्स व्हिडिओ येते, या यूट्यूब चॅनलला सारथी ऑनलाईनच्या, बाकीचे तुम्हाला परीक्षा कधी असते, किती तारखेला फॉर्म भरायला चालू होतात, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये तुमचा पेपर असतो, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरायची प्रोसेस चालू असते. मग डिसेंबर महिन्यामध्ये पेपर होतो, म्हणजे तुमचा अभ्यास आतापासूनच तुम्ही चालू केला पाहिजे. कारण तुमच्यासाठी फुकट संधी ना, एक तुम्हाला साधा फॉर्म भरायचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि पेपर द्यायचा आहे. त्याच्यामुळे अभ्यास काही विद्यार्थ्यांनी चालू केला असेल, त्याच्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती असेलही, असं गृहीत धरतो मी. पण काही विद्यार्थी म्हणतील सर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघतोय, आम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये, आम्ही अभ्यास कुठून करू, तुम्ही काय आम्हाला मार्गदर्शन करणार? तर 100% मी तुम्हाला सांगतो की आम्ही काय करणार तुमच्यासाठी. आम्ही तुमच्यासाठी काय करणार, आपलं जे आता जे तुम्ही ज्या चॅनलवर व्हिडिओ बघताय, सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये काय देणार? तर आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, इथं दररोज आहे, पण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिनिमम 3 लेक्चर पर वीक, म्हणजे आठवड्यातनं कमीत कमी 3 लेक्चर तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार आम्ही. मग त्याच्यामध्ये सगळे विषय असणार. तुमचं पेपर फर्स्टचा बौद्धिक क्षमता चाचणीवर व्हिडिओ असणार, पेपर सेकंड तुमचा शालेय क्षमता चाचणीवर, तुमच्या समाजशास्त्र असेल, विज्ञान असेल, मग 7वी 8वी दोन्ही पण अभ्यासक्रमावर तुम्हाला आम्ही व्हिडिओ देणार. त्याच्यामधनं तुम्ही काय करायचं आहे, ते लेक्चर करायचं. हे झालं लेक्चर. पण सर लेक्चर झालं, वाचू कुठनं? जे लेक्चर तुमचं झालंय त्याच्यावर आधारित दररोज तुम्हाला फ्री नोट्स मिळेल. म्हणजे आज तुम्हाला लेक्चर मिळालं, लेक्चर तुम्ही केलं तर त्याच्यावर आधारित फ्री नोट्स मिळेल. रोजच्या रोज सराव करण्यासाठी शिकवून झालेल्या टॉपिकवरती 10 प्रश्न मिळतील. समजा आज तुम्हाला यूट्यूबला लेक्चर दिलं, तुम्ही फ्री नोट्समधून अभ्यास केला, पण सर अभ्यास केलेला कितपत समजला, आम्हाला शिकवलेलं कितपत समजलं, आम्ही आत्मपरीक्षण कसं करायचं, आम्हाला येतंय की नाही, तर तो तुम्हाला 10 प्रश्नाची एक
नोट्स दिली जाईल, एक PDF दिली जाईल. त्याच्यामधनं ते प्रश्न सोडवायचे. प्रश्न व्यवस्थित बरोबर आले तुमचा तुम्ही बाहेरनं बी सराव करा, पण आम्ही तुम्हाला कमीत कमी 10 प्रश्न त्या लेक्चरवर आधारित देऊ. सर आता यूट्यूबवर व्हिडिओ बघायला मिळतील, यूट्यूबवर व्हिडिओ बघायला मिळतील, नोट्स कुठनं वाचू? तर नोट्ससाठी तुम्हाला काय करायचंय ते सांगतो. नोट्ससाठी तुम्हाला काय करायचंय, यूट्यूबवर तर लेक्चर बघायला भेटेल, यूट्यूबवर तुम्हाला लेक्चर बघायला भेटेल, पण नोट्ससाठी काय करायचं, प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअर माहिती आहे, प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरला ई-सारथी ऑनलाईन सर्च करायचं. हे पहा इथं नाव आहे ई-सारथी ऑनलाईन. कोणत्याही प्रकारचे कॅपिटल लेटर नाही, ESARTHIONLINE. 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी लक्ष द्या. ई-सारथी ऑनलाईन सर्च करायचं. ई-सारथी ऑनलाईन सर्च केलं की ऍप्लिकेशन ओपन करायचं. ऍप्लिकेशन ओपन केलं की तुम्ही ऍपमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन ओपन केलं की मग तुमचा मोबाईल नंबर, जसं बाकीच्या ऍपला आपण टाकतो मोबाईल नंबर टाकायचं, नेम टाकायचा, मग मोबाईल नंबरला OTP येईल, तो OTP टाकायचा. रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं. रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं की तुम्ही ऍप्लिकेशनमध्ये पोचता. ऍप्लिकेशनमध्ये पोचता तुम्ही. ऍप्लिकेशनमध्ये गेल्या तुम्हाला वर कॅटेगरी दिसल, मग तिथं 8 दिसल, 9 दिसल, 10 दिसल. याच्यामध्ये 8वीचे क्लासेस आहेत, म्हणजे याच्या बॅचेस चालू आहेत अकॅडमिक्स प्लस फाउंडेशनच्या, 9चे चालू आहेत, 10वीचे चालू आहेत, 10चे चालू. ठीक आहे. याच्यामध्ये तुमच्या कामाचं काय आहे, NMHच्या दृष्टीने ऑल स्कॉलरशिपमध्ये तुम्ही गेले, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं, तिथं तुम्हाला पेड बॅचेस, यूट्यूब क्लासेस, फ्री PDF, प्रिंटेड बुक्स, टेस्ट सिरीज, फ्री बॅचेस असं दिसेल तुम्हाला. ठीक आहे. तर याच्यापैकी तुम्हाला काय करायचंय, फ्री PDF. तुम्हाला मगाशी मी काय सांगितलं, तुम्हाला फ्री नोट्स मिळणार आहे रोजच्या लेक्चर झाल्यानंतर. तर फ्री नोट्स आणि 10 प्रश्न मिळणार आहेत. तर ते 10 प्रश्न ते तुम्हाला मिळतील इथं. लेक्चर करायचं यूट्यूबला, लेक्चर केलं की ऍप्लिकेशनमध्ये यायचं, ऍप्लिकेशनमध्ये नोट्स पण वाचायची आणि प्रश्न पण सोडवायचे. अशा पद्धतीने तुम्हाला काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायचंय. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं यूट्यूबला सबस्क्राईब करावं लागेल. कारण तुम्हाला व्हिडिओ पडल्यानंतर लक्षात आलं पाहिजे. समजा आज मी हा व्हिडिओ टाकला, यूट्यूबला रेकॉर्ड केला, टाकला, तुम्हाला कळलं पाहिजे ना. त्याच्यासाठी काय करायचंय, तुम्हाला जे ई-सारथी यूट्यूब चॅनल आहे, ई-सारथी ऑनलाईन जे यूट्यूब चॅनल आहे, त्या ई-सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. म्हणजे तुम्हाला काय होईल, लेक्चर तुम्हाला आम्ही टाकलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आले की ते लेक्चर बघायचं, एकदम व्यवस्थित बघायचं. 1दा 2दा 3दा, जोपर्यंत समजा आता बौद्धिक क्षमता चाचणी हा विषय तुमच्यासाठी नवीन असणार आहे, तर ते लेक्चर 1दा 2दा 3 वेळेस तुम्ही बघून काढा. लेक्चर पूर्ण समजलं, तिथं जावा, सरावासाठी दिलेले प्रश्न सोडवून काढा. मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला याच्या माध्यमातून अभ्यास होईल. त्याच्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येतील. प्लस ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा फ्रीमध्ये, ॲप्लिकेशन पण डाउनलोड फ्रीमध्ये. त्यानंतर ऑल स्कॉलरशिपमध्ये गेल्यानंतर फ्री नोट्स पण फ्रीमध्येच आहे, तुम्हाला सगळं फ्रीमध्ये. घर बसल्या तुम्ही जिथं आहे ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीचा लाभ घ्या. आणि NMS स्कॉलरशिपसाठी जे विद्यार्थी मगाशी मी सांगितलेल्या निकषाप्रमाणे जे पात्र आहेत, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी NMS परीक्षेचा अभ्यास, तुमच्या हातात खूप महिन्यात अजून डिसेंबरपर्यंतचा वेळ आहे तुमच्या हातात. याच्यामध्ये सगळा तुमचा अभ्यासक्रम, आणि याच्यात तुम्हाला इतिहास तुमचा, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान तुमचा 8वीचा पण कव्हर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या 8वीच्या परीक्षेत पण अभ्यासाला म्हणजे मदतच होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने ह्याचा अभ्यास करा आणि येणाऱ्या काळामध्ये ही स्कॉलरशिप परीक्षा द्या. 100% तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल आणि भविष्यामध्ये दरवर्षी तुम्हाला 12,000 रुपये, 1,000 रुपये महिन्याप्रमाणे दरवर्षी तुम्हाला 12,000 मिळतील, जेणेकरून त्या पैशाची तुम्हाला शिक्षणासाठी मदत होईल. प्रत्येकाला व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि कमेंट करून तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काय अडचण असेल, म्हणजे कमेंट करून तर सांगसालच तुम्ही, पण तुम्हाला अजून काय मदत हवी असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर 8233773377 या नंबरला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. NMS असं लिहून पाठवा. म्हणजे त्याबद्दल काही गोष्टी असल्या आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये ॲड करतो, आणि त्याबद्दल काही PDF असतील, काही नोट्स असतील, तुम्हाला त्या माध्यमातून सुद्धा आम्ही नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.